नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। ठाकरे कुटुंबियांनी गेली 25 वर्ष मुंबईची वाट लावली। आदित्य ठाकरेंचे काय घेऊन बसला? सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी कराडमध्ये लगावला टोला। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्याचबरोबर ठाकरे कुटुंबियांनी गेली 25 वर्ष मुंबईची वाट लावली आहे। टेंडर आणि पर्सेंटेजच्या बाहेर ते येऊ शकले नाहीत। नवीन काही करण्याची त्यांच्यात धमक नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हीच गोष्ट विचारात घेऊन निर्णय घेतला आहे, अशी सडेतोड भूमिका सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मांडली। रविवारी दुपारी 12:30 वाजता मंत्री शिरसाट हे कराड दौऱ्यावर आले होते। भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या समवेत त्यांनी प्रीती संगमावर जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे कुटुंबियांवर जोरदार टीका केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करत असतानाच त्यांनी आम्ही टीका करणाऱ्यांना उत्तर देत नाही तर कामाद्वारे उत्तर देऊ असे स्पष्ट केले। मलकापूर येथील कृष्णा परिवारास त्यांनी भेट दिली। विविध विभागांची माहिती त्यांनी घेतली। कृष्णा परिवाराने सामाजिक न्यायाच्या मूल्यांना अनुसरून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचवण्याचे कार्य सदोदित केले आहे। या कार्यास माझ्या नेहमी सदिच्छा आहे, असे मत देखील त्यांनी व्यक्त केले। आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी त्यांना प्रत्येक विभागाची माहिती दिली। काय आदित्य ठाकरेचं घेऊन बसला तू? या लोकांनी गेली 25 वर्ष त्या मुंबईची वाट लावलेली लोक आहेत। नवीन काही करायचा संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी हाती घेतला होता। यांना टेंडर पर्सेंटेज यापेक्षा बाहेर निघायला तयार नाही आणि म्हणून ते त्यांनी केलेल्या त्या मागणीवर कोणी आम्ही पाहत नाही, त्यांच्यावर लक्षही देत नाही। एक चांगलं काम करण्यासाठी आमचा आग्रह असतो आणि त्या पद्धतीने आम्ही गतीने करतो। म्हणून आरोप करणाऱ्याला उत्तर देण्यापेक्षा कामाने उत्तर देणं हे शिंदे साहेबांचा स्वभाव आहे। म्हणून ते म्हणतात मी आरोपाला उत्तर देणार नाही, मी कामाने उत्तर देईन। मला वाटतं त्याची प्रचिती आपल्याला सुद्धा आलेली आहे। अलमट्टी धरण उंची वाढ प्रकरणी महायुती सरकारची भूमिका पश्चिम महाराष्ट्रासाठी फार मोठी धोक्याची घंटा। आमदार शशिकांत शिंदे यांचा आरोप। कर्नाटकामधील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधातील विषयावर महाविकास आघाडीच्या खासदार आणि आमदारांनी प्रखर भूमिका मांडली आहे। राज्यातील महायुती सरकार या विषयावर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही, हे फार मोठे दुर्दैव आहे। सरकारची ही भूमिका पश्चिम महाराष्ट्रासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली। लासुर्णे तालुका कोरेगाव येथील आपल्या निवासस्थानी रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि महायुती सरकारकडून अलमट्टी धरणाच्या विषयावर सुरू असलेल्या राजकारणाचा पर्दाफाश केला। सरकार आमच्या भूमिकेकडे लक्ष देत नाही, आम्हाला विचारात घेत नाही। मात्र सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांप्रती आमची बांधिलकी असल्याने आम्ही पुढाकार घेऊन अलमट्टी उंची वाढ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समिती कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा याची स्थापना केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय एकवटले आहेत। आम्ही राजकीय विरोधक असलो तरी अलमट्टी धरण उंची वाढविषयी च्या संदर्भाने काम करणाऱ्या सर्वांना विश्वासात घेणं गरजेचं आहे। सरकारने या विषयासंदर्भात विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांना देखील बैठकीला आणि चर्चेला बोलावणं गरजेचं आहे। ज्या ठिकाणी राजकारण करायचे आहे त्या ठिकाणी निश्चितपणाने ते करा, परंतु या धरणाच्या उंचीमुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड या भागात पुराच्या पाण्याचा परिणाम होतो, अशा गोष्टींबाबत विरोधकांना सुद्धा बोलवणं गरजेचं असतं। परंतु आतापर्यंत झालेल्या बैठकीत विरोधकांना बोलवायचं नाही, असं राज्य सरकारचं धोरण दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। सरकारची भूमिका दुर्दैवी आहे, असा आरोप त्यांनी केला। महाराष्ट्रात सगळ्यांनी एकत्रितपणे व्हायचं असताना त्याच ठिकाणी विरोधकांना महत्त्वाच्या विषयावर चर्चेसाठी निमंत्रित केलं जात नाही। निश्चितपणाने हे निंदनीय बाब आहे। याचे दूरगामी परिणाम होणार असून पश्चिम महाराष्ट्रासाठी ते धोकादायक आहेत। एकूणच महायुती सरकारची भूमिका ही संशयास्पद आहे, असा आरोप आमदार शिंदे यांनी केला। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना सहकार क्षेत्राला दिशादर्शक आमदार जयंत पाटील। कारखान्याची केली पाहणी। डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने अत्यंत नेत्रदीपक प्रगती केली आहे। सहकार क्षेत्राला दिशादर्शक असे काम या कारखान्याने केले आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले।
कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांच्या 70व्या वाढदिवसाच्या औचित्याने आमदार पाटील हे रेठरे बुद्रुक येथे रविवारी सकाळी 10 वाजता आले होते। त्यांनी यावेळी संपूर्ण कारखाना परिसराची पाहणी केली। डॉक्टर सुरेश भोसले म्हणजे सर्वात कमी बोलणारा नेता। मी हे केलंय ते केलंय याचा गाजावाजा कधीच त्यांनी केला नाही। वयाच्या 21व्या वर्षी माझ्या वडिलांच्या निधनानंतर स्वर्गीय जयवंतराव भोसले व स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांची भाषणे ऐकून मोठा झालो, हे मी माझे भाग्य समजतो। डॉक्टर सुरेश भोसले यांचे सहकार क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहेच, असे गौरवोद्गार आमदार पाटील यांनी काढले। कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांच्या समवेत आमदार पाटील यांनी साखर कारखान्यास भेट देऊन साखर उद्योगातील नवीन तंत्रज्ञानाची व कारखान्याची पाहणी केली। यावेळी राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते। कोरोनाने मृत्यू झालेली वयोवृद्ध महिला कोरेगाव तालुक्यातील नाही, आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण। कोरेगाव तालुक्यात कोरोनाचा कोठेही शिरकाव झालेला नाही। कोरोनाची जागतिक लाट उसळली असल्याचे चित्र समाज माध्यमांद्वारे दर्शवले जात असले तरी प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी नाही। कोरेगाव तालुक्यात आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून कोरोनाची लाट येऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आसिफ जमादार यांनी रविवारी सकाळी 11:30 वाजता दिली। सातारा जिल्ह्यातील प्रसिद्धी माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांवर रहमतपूर येथील वयोवृद्ध महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे। प्रत्यक्षात मात्र तशी वस्तुस्थिती नाही, वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यात आला आहे। कोरेगाव तालुक्यात कोठेही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, असेही डॉक्टर जमादार यांनी स्पष्ट केले। जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्याचा आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे। प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येणाऱ्या रुग्णाची तपासणी केली जात असून खातरजमा केली जात आहे। कोणतेही लक्षण अद्याप आढळलेले नाही, मात्र तरी देखील आरोग्य विभागाने यंत्रणा सक्षम ठेवली असल्याचेही डॉक्टर जमादार यांनी निदर्शनास आणून दिले। वास्तविक सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झालेल्या वयोवृद्ध महिला या सातारा शहरानजीकच्या उपनगरातील आहेत। केवळ त्यांच्या पत्त्यावर रहमतपूर रस्ता असा उल्लेख असल्याने समाज माध्यमांनी आणि प्रसिद्धी माध्यमांनी कोरेगाव तालुक्याचा उल्लेख केला असावा, अशी शक्यता देखील डॉक्टर जमादार यांनी व्यक्त केली। कोरेगाव तालुक्यात कोणत्याही रुग्णास लक्षणे आढळल्यास अथवा त्रास होऊ लागल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जाऊन तपासणी करावी आणि औषध उपचार घ्यावेत। त्रास जर वाढला तर त्यांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले जाईल। तरी कोरेगाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉक्टर जमादार यांनी केले आहे। आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास फलटण नगरपालिका प्रशासन सक्षम, मुख्याधिकारी निखिल मोरे। तत्कालीन विरोधी पक्ष नेत्यांच्या कृत्याचा घेतला समाचार। आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी व फलटण शहरातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सक्षम आणि कटिबद्ध आहे। माजी विरोधी पक्षनेत्यांनी केलेले वर्तन हे लोकशाहीला धरून नाही। नगरपालिका प्रशासन अशा बाबी कदापि खपवून घेणार नाही। याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांनी रविवारी सकाळी 11 वाजता दिली। फलटण नगरपालिकेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी मुख्याधिकारी निखिल मोरे हे 1 दिवसीय रजेवर गेले असताना नगरपालिका कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला फुलांचा हार घातला होता व नगरपालिका प्रशासनाचा निषेध केला होता। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची बाजू मांडताना मोरे यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये नगरपालिका प्रशासनाने अत्यंत चांगले काम केले आहे। फलटण शहरात महसूल विभागाचा एक मंडल अधिकारी आणि एक तलाठी असताना देखील नगरपालिकेचे कर्मचारी नियुक्त करून नुकसानीच्या पंचनाम्याचे काम पूर्ण करून घेतले असल्याचे सांगितले। त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये पूर्ण क्षमतेने काम केले आहे। आरोग्यविषयी समस्या निर्माण झाल्याने 1 दिवसीय रजा घेतली होती। त्या दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या खुर्चीला हार घालण्याचा प्रकार केला आहे, तो पूर्णपणे चुकीचा असल्याचेही मोरे यांनी निदर्शनास आणून दिले। नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे असे प्रकार देखील घडले असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत। त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचेही मोरे यांनी स्पष्ट केले। चा दिवस हा 4 ते 5 दिवस नेहमी पावसामध्ये आणि भिजल्यामुळे आजारी असल्याने मी 1 दिवस सुट्टी घेतलेली होती। तर संबंधित
जे माजी नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांनी आंदोलन करावं. त्यांचे आंदोलन करण्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारची हरकत नाही. त्यांनी संविधानिक मार्गाने रीतसर आंदोलन करावं, आमची त्याबद्दल कोणतीही हरकत नाही. पण आंदोलन करते वेळेस नगरपालिकेचे काही कर्मचारी असतील किंवा इतर जे अधिकारी असतील यांना शिवीगाळ करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, शिवीगाळ केली, चप्पल उगारून मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला. आता एक पदाधिकारी आणि आपत्तीजन्य परिस्थिती बघता आमच्या नगरपालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना आम्ही सूचना दिली की कोणत्याही प्रकारचं नागरिकांना असुविधा होईल अशा प्रकारचं आंदोलन वगैरे आपण ह्या गोष्टीमध्ये करायचं नाही. पण सर्वच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे, कारण तुम्ही बघत असाल तर पावसामध्ये आमचे सफाई कामगार असतील, आरोग्य निरीक्षक असतील, आपत्ती व्यवस्थापनाचे लोक असतील, हे पावसामध्ये सुद्धा जाऊन या ठिकाणी पाणी काढण्याचं काम हे करत होते, नागरिकांना मदत करण्याचं काम करत होते. काही त्यामध्ये चुका राहू शकतात, काही कमी जास्त राहू शकतं, म्हणजे त्याबद्दल आमचं दुमत नाही. पण कर्मचाऱ्यांना असंविधानिक भाषेने शिवीगाळ करणं आणि त्यांच्यावरती हात उगारणं हा अतिशय चुकीचा प्रकार या ठिकाणी झालेला आहे. या गोष्टीचा आम्ही सर्व कर्मचारी निषेध व्यक्त करतोय. यासाठी रीतसर निषेधाचं पत्र आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे सुद्धा सादर करणार आहेत. याबाबत एकच आमचं म्हणणं आहे की संबंधित जे पदाधिकारी होते ते पावसामध्ये किंवा ज्यावेळेस आपत्तीची परिस्थिती होती त्यावेळेस ती कोणत्याही प्रकारे इथे दिसले नाहीत. अचानक ज्यावेळेस महसूल विभागाकडे फलटण शहरासाठी एकच तलाठी, एकच मंडलाधिकारी असल्यामुळे आमदार महोदय असतील किंवा प्रांत मॅडम असतील यांच्यामार्फत आपली नगरपालिकेचे कर्मचारी यांचे सहाय्यासाठी देण्यासाठीचे विनंती झाली. त्यानुसार आम्ही ऑर्डर करून आमचे कर वसुलीचे सगळे लोक ही पंचनामे करण्यासाठी दिले. या कर वसुलीच्या लोकांनी 2 ते 3 दिवसामध्ये साधारणतः 450 पंचनामे करून तलाठी यांच्याकडे सोपवले सुद्धा आणि ते शासनाकडे जातील सुद्धा. याच दरम्यान संबंधित पदाधिकाऱ्यांनी आमच्या एका कर्मचाऱ्याला माझ्या भागामध्ये तू कशासाठी गेलास आणि मला न विचारता त्या ठिकाणी पंचनामे का केले, यावरून त्यांनी त्या कर्मचाऱ्याची बदली करावी यासाठी आमचे टॅक्सचे विभाग प्रमुख असतील यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टीला नकार दिल्यानंतर त्यानंतरच त्यांनी पुढचं हे आंदोलन आणि इतर जी भूमिका आहे ती केली.